बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची, कारण पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सगळ्यांना 1500 रुपये मिळणार आहेत। पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो। त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं, त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा, हा रुटीन असतो। पण मानधन कुठल्या महिन्यात हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। बघा, लाडक्या बहिणींना आता पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये वितरण होणार आहे। होय, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचं वितरण होणार आहे तुम्हाला पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये। आज सोमवार आहे, आज 20 एप्रिल। तुम्ही जर बघितलं तर काल अक्षय तृतीया होती। खरं तर काल वितरण व्हायला हवं होतं, परंतु सरकार नेमकं काय करतं याच्यावरती काही समजत नाही, कारण ऑलरेडी खूप उशीर झाला आहे। मार्च महिन्याचा हप्ता हा खूप उशिरा आता येत आहे। आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षामध्ये ज्यावेळेस अजितदादा पवार होते त्यावेळेस वेळेवर GR येत होता आणि वेळेवर लाडक्या बहिणींना पैसेसुद्धा येत होते, परंतु आता मागच्या 2 हप्त्यात आपण जर बघितलं तर GRसुद्धा खूप लेट येत आहे आणि त्यानंतर हप्तेसुद्धा त्याच्यानंतर 10-10, 15-15 दिवसांनी येत आहेत। असं होत नव्हतं। पहिलं GR आज आला की उद्यापासून वाटपाला सुरुवात होत होती। माझी सरकारकडे एक नम्र विनंती आहे की आज कुठल्याही परिस्थितीत GR काढा, कारण भरपूर वेळ होत आहे। आता मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्ही आज एप्रिलचा एंड होत आला आहे तरीसुद्धा तुम्ही हप्ता देत नाही। मार्च महिन्याचा हप्ता आपल्याला जास्तीत जास्त मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच मिळत होता, नाहीतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच मिळत होता, परंतु आता 2-2 महिने विलंब होत आहे। एका हप्त्याला 2-2 महिने विलंब होत आहे आणि विलंब तर होतच आहे। आणि त्यानंतर दुसरी एक वाईट बातमी म्हणजे त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्यासुद्धा 70 ते 80 लाखांनी कमी होत आहे, ही आपल्याला पाहायला मिळतं आणि ही कुठेतरी एक मोठी बाब आहे। लाडक्या बहिणीची चिंताजनक बातमी आहे। तर सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने माझ्या सरकारकडे एक नम्र विनंती आहे, अदिती तटकरे मॅडम यांच्याकडे एक नम्र विनंती आहे की कृपया करून हप्ते वितरण जे आहे ते तुम्ही थोडंसं वेळेवर करण्याचा प्रयत्न करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना तुम्ही जे काही तुम्ही त्यांना यादीतून काढत आहात त्याचं त्यांना प्रॉपर एक कारण देऊन तुम्ही त्यांच्या मोबाईलवरती मेसेज द्या की तुम्ही ह्या कारणामुळे तुम्ही आता या पात्र लाभार्थीतून यादीतून बाहेर पडले आहात, असं काहीतरी त्यांना नोटिफिकेशन द्या। कारण काय होतं, तुम्ही काहीच बोलत नाही, त्यांना हप्ता पण येत नाही आणि त्या वाट बघत बसतात गेल्या महिन्याचे हप्ते कधी येणार, या महिन्याचे हप्ते कधी येणार। त्यामुळं प्रॉब्लेम होतो, त्यांना नेमकं समजत नाही आपण पात्र आहोत की नाहीत, मग पात्र आहोत तर पैसे का आले नाहीत आणि पात्र नाही होत तर का नाही होत। तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना खूप साऱ्या कन्फ्युजन करणाऱ्या आहेत, त्यांना गोंधळात टाकणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत। तर सरकारकडे माझी एक नम्र विनंती आहे, ज्यावेळेस कुठलीही लाडकी बहीण अपात्र ठरत असेल तर कृपया करून तिला तुम्ही जसं 1500 रुपयांचा मेसेज टाकता तसा एक मेसेज टाका की तुम्ही या योजनेच्या पात्र लाभार्थीतून बाहेर पडलेला आहात आणि तुमचं मुख्य कारण हे आहे। तर त्याच्यामध्ये त्या लाडक्या बहिणी सुधारणा करू शकतील की समजा आता त्याच्यामध्ये तुम्ही टाकलं की तुमच्या घरी कोणीतरी 4 चाकी वाहन घेतलं, त्यामुळे आम्ही तुम्हाला बाद करत आहोत किंवा उत्पन्न वाढलेलं आहे, तर त्याला ते पुरावा देऊ शकतील की उत्पन्नाचा दाखला काढतील किंवा 4 RTO मध्ये जाऊन कुठल्याही प्रकारचं वाहन नाही असं पुरावा देऊन तुम्हाला ते पुनर्अर्ज पडताळणीसाठी विनंती अर्ज करू शकतील आणि त्यांचा लाभ जो आहे तो सुरू करू शकतील। कारण काय होतं माहिती आहे का, ज्या खऱ्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या खरंच इथं पात्र आहेत त्यासुद्धा ह्याच्यामध्ये भरडल्या जात आहेत। आणि दुसरी गोष्ट KYCची सरकारकडे एक माझी नम्र विनंती आहे की भरपूर माझ्या अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना अजूनही KYC बद्दलचं काही गोष्टी समजत नाही आहे, तर कृपया करून आपण 30 एप्रिल जी मुदत ठेवली आहे ती वाढवा दुरुस्तीसाठी आणि सरसकट KYCचा ऑप्शन प्लीज द्या। कारण भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचा आधार नंबर ह्या यादीमध्ये नाही, ज्यावेळेस त्या टाकतात दुरुस्तीसाठी त्यावेळेस त्यांना मेसेज येतो की सदर आधार क्रमांक ह्या यादीमध्ये नाही किंवा आधी त्याच्यामध्ये केलेलं नाही तुम्ही KYC। तर कृपया करून तुम्ही लाडक्या बहिणींना सरसकट KYCचा एक सेपरेट ऑप्शन द्या। ज्यांनी ऑलरेडी केले त्यांच्यासाठी दुरुस्तीचं ऑप्शन ठीक आहे, पण ज्यांच्याकडून करायचीच राहिली आहे त्यांच्यासाठी तुम्ही नवीन ऑप्शन कृपया करून तिथं अवेलेबल करून द्या वेबसाईटवरती। तुमच्यासाठी काही मोठी बाब नाही, सरकार हे 8 दिवसात करू शकतं आणि तुम्ही बघा भरपूर लाडक्या बहिणी तुमच्यावरती खुश होतील आणि पुन्हा एकदा तुम्हाला नक्कीच साथ देतील जशा आतापर्यंत लाडक्या बहिणी साथ दिल्या। तुम्ही आत्ता प्लीज लाडक्या बहिणीच्या साईडनं उभा राहा। प्रत्येक लाडक्या बहिणीला जे हप्ते रखडलेले आहेत फेब्रुवारी मार्च महिन्यापासूनचे ते द्या
EKYC राहिले भरपूर लाडक्या बहिणीची, त्यांना ते मदत करा. आणि GR तुम्ही लवकरात लवकर काढायचा प्रयत्न करा. आता मार्च महिन्याचा जो हप्ता आहे त्याला ऑलरेडी 2 महिने होत आलेत हप्त्याला, परंतु अजूनही हप्ता वितरण होत नाही. तर कृपया करून आज तरी GR काढा. म्हणजे आज GR केल्यानंतर ह्या आठवड्यात तरी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येतील. उद्या परवा तरी हप्ते यायलाच पाहिजेत. कारण काय होतं, उशिरा पैसे येऊन मग त्याला काही अर्थ राहत नाही, त्याच्यामध्ये कोणाचाच फायदा होत नाही. आता एवढा मोठा सण होऊन गेला, भरपूर लाडक्या बहिणी नाखुश झालेल्या आहेत, तरी देखील आपल्या लाडक्या बहिणी समजूतदार आहेत, समजून घेतील. आणि आजपासून पुढे जर तुम्ही वितरणाला सुरुवात केलीत लवकरात लवकर त्यांचा जो खर्च आहे तो रिकवर होऊन जाईल. आणि त्यांना जो काही हातभार लागणार आहे तुमच्या योजनेतर्फे, तो हातभार हा 100% लागेल. आणि लाडकी बहीण तुमच्यावर नाराज होणार नाही, हे सुद्धा आपण या व्हिडिओमधून तुम्हाला सांगू इच्छितो आहे. तर कृपया करून आपल्या लाडक्या बहिणींना नाखुश करू नका. ज्या लाडक्या बहीण तुमच्यासोबत आहेत त्या तुमच्यासोबतच राहणार आहेत कायम, परंतु त्यांचे जे हप्ते आहेत, जे रखलेले हप्ते आहेत किंवा वेळेवर न मिळणं, ते कृपया करून त्यांना द्या. तेवढीच माझी तुमच्याकडे एक नम्र विनंती असणार आहे. काटेकोर पद्धतीने हे करत असताना कंप्लेंट बेस जात आहोत. कारण सुरुवातीला सुद्धा मुख्यमंत्री असतील, आम्ही या गोष्टीला त्या ठिकाणी ज्या वेळेला विचारणा करण्यात आलेली आहे, एक बाब आम्ही स्पष्ट केलेली आहे की कुठलीही जे पाऊल आहे या योजनेबाबत ते कंप्लेंट बेस्ड असेल, कुठलीही स्क्रुटिनी असेल ही कंप्लेंट बेस्ड असेल. आज जे आम्हाला कंप्लेंट्स आलेले आहेत त्या आधारे आपण ही पुढची जी प्रक्रिया आहे किंवा कारवाई आहे तर सकट स्क्रुटिनी होणार नाही. मी म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे. या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे. त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत. कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत. कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500चा आहे, म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाहीयेत. पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे. आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार. त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही. दुचाकी आहे, आम्ही GR मध्येच नमूद केलेला आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्यानी आपण फक्त इनिशिएट करत नाही आहोत. त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत. जर ते इंटरस्टेट जर आज 3000 रुपये जमा होतील. बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाल्या आहेत. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी